नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण BA फर्स्ट इयर मधील चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रशासन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये व्हिडिओ किंवा अभ्यास करीत आहोत. त्या अनुषंगाने आपण चंद्रगुप्त मौर्य यांची प्रशासन व्यवस्था हे बघितलेलं होतं. केंद्रीय प्रशासन व्यवस्था बघितलेली होती आणि आज आपण त्याची प्रांतीय शासन व्यवस्था बघूया. प्रांतीय शासन व्यवस्था आणि प्रांतीय शासन व्यवस्था संदर्भामध्ये कशा प्रकारचं त्याचं धोरण होतं, कशा प्रकारे ती व्यवस्था त्यांनी अंमलात आणलेली होती आणि त्या माध्यमातून सुराज्य स्थापित करण्याचा कसा प्रयत्न केलेला होता किंवा कसा प्रयत्न केला होता याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मी प्रोफेसर प्रभाकर एस भैसारे, हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सुरतोली लोहारा. चला तर अभ्यासूया चंद्रगुप्त मौर्य यांची प्रांतीय प्रशासन व्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रांतीय प्रशासन व्यवस्था, तर प्रांतीय प्रशासन व्यवस्था संदर्भामध्ये आपण जर बघायला गेलो तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची ही व्यवस्था होती आणि ती व्यवस्था त्यांनी कशी निर्माण केली होती ह्या बाबतीत चंद्रगुप्त मौर्य यांनी राज्यव्यवस्थेच्या सोयीसाठी आपला जो संपूर्ण साम्राज्य होता त्या साम्राज्याची 4 भागामध्ये विभागणी केलेली होती. किती? 4 भागामध्ये विभागणी केलेली होती. त्यातील पहिला आहे उत्तरापथ. लक्षात ठेवा, हे 4 विभाग आहेत. हे 4 विभाग कित्येकदा परीक्षांना विचारलेला आहे. MPSC UPSC एवढंच नाही, नेटसेटच्या परीक्षामध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर उत्तरापथालाच वायव्य सीमा प्रांत म्हणतात आजच्या काळामध्ये आणि याची राजधानी तक्षशिला होती. राजधानी कोणती होती? तक्षशिला हा पहिला विभाग त्याच्या साम्राज्याचा. दुसरा विभाग होता अवंतीपथ. अवंतीपथ यालाच मध्यदेश म्हणतात आणि याची राजधानी अवंती होती. म्हणजे त्याच्या साम्राज्यामधील मधातला भाग किंवा मध्य भाग. त्यानंतर प्राच्य म्हणजे पूर्व प्रदेश, ह्याची राजधानी पाटलीपुत्र होती. राजधानी पाटलीपुत्र. आणि चौथा आहे दक्षिणापथ. दक्षिणापथ याची राजधानी म्हणजे दक्षिण भारत, याची राजधानी होती सुवर्णगिरी. तर राजधान्या खूप महत्त्वाच्या आहेत. राजधान्या लक्षात ठेवा. पाटलीपुत्र ती राजधानी आहे, पूर्व प्रदेशाची राजधानी होती, महत्त्वाची राजधानी आहे ती पाटलीपुत्र. त्याच्या संपूर्ण राज्याची राजधानी आपण म्हणू शकतो. तिथून त्याचं संपूर्ण प्रशासन चालत असे. परंतु 4 भागामध्ये विभागणी करून त्यांनी राज्याचा सोय लावलेली आपल्याला आढळते. आणि ही पाटलीपुत्र जी आहे ही राज्याची प्रमुख राजधानी होती आणि राजकीय आणि लष्करीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रांतांवर प्रांतपती म्हणून राजपुत्रांची नियुक्ती केली जाई. कुणाची? राजपुत्र. बघा, राजपुत्रांची इतर व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती केली जात नसायची. कुणाची? राजपुत्राचीच नियुक्ती केली जायची. कुणावर? प्रांताचा प्रांतपती म्हणून. प्रांतपतींना राजाच्या आदेशानुसार प्रांताचे प्रशासन चालवावे लागे. जरी ते प्रमुख असतील परंतु आदेश कोणाचा असेल? राजाचा आदेश असेल आणि त्यांच्याप्रमाणेच प्रांताचे प्रशासन चालवावे लागत असे. आणि प्रांतपतीला म्हणजेच राजपुत्राला मदत करण्यासाठी जे काही प्रादेशिक अधिकारी होते ते अधिकारी म्हणजेच बघा महापात्र, रज्जू इत्यादी जे प्रादेशिक अधिकारी होते आणि यांना सल्ला देण्यासाठी प्रांतीय मंत्री परिषद सुद्धा होती. सल्ला देण्यासाठी म्हणजे एखाद्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर सल्ला मसलत चालत असे आणि तो सल्ला मसलत मंत्री परिषद देत असे. कुणाला? प्रांत अधिकाऱ्याला किंवा प्रांतपतीला. आणि प्रांतपतीचा कारभार व्यवस्थित आहे की नाही याची माहिती राजा आपल्या गुप्तहेरांच्या माध्यमातून म्हणजेच खुफिया एजन्सीच्या माध्यमातून
मिळवत असे आणि अशा प्रकारे हे प्रांताचा कारभार आणि प्रांतीय व्यवस्था चालत होती. एकूण 4 प्रांत केलेले होते आणि 4 प्रांताचे प्रमुख कोण असायचे? राजपुत्रच असायचे. आता ह्या प्रांतीय प्रशासनामध्ये काही उपविभाग सुद्धा होते आणि ते उपविभाग कोणकोणते होते हे बघा. उपविभाग त्याच्यामध्ये नंबर 1 स्थानीय. स्थानीय यामध्ये 800 गाव असत. किती? 800 गावाचा एक जो समूह होता त्याला स्थानीय म्हणायचे. त्यानंतर द्रोण. द्रोण म्हणजेच मूग. यात 400 गावं असत. द्रोण किंवा मूग यामध्ये 400 गाव. नंतर खरवटिक. खरवटिकमध्ये 200 गावाचा समावेश होता आणि संग्रहण. संग्रहणमध्ये किती? 10 गावाचा समावेश होता. आणि शेवटी गाव. ते गावामध्ये काही कुटुंब असत गावामध्ये आणि हा राज्याचा सर्वात शेवटचा आणि लहान घटक होता. कोणता? गाव. अशा प्रकारे 5 प्रांतीय उपविभाग शासनाच्या अंतर्गत चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये आपल्या बघायला मिळतात. ठीक आहे. नंतर आहे स्थानिक शासन. तर स्थानिक शासनामध्ये नगर शासन आणि ग्राम शासन यांचा अंतर्भाव असेल. कुणाचा? नगर आणि ग्राम स्थानिक शासनामध्ये. तो आता कसा तर बघूया. चंद्रगुप्ताच्या काळामध्ये नगर शासनाची विस्तृत माहिती आपल्याला जर मिळत असेल तर तो ग्रंथ आहे मेगास्थनीसचा इंडिका. या ग्रंथामध्ये मिळतात आणि हा इंडिका ग्रंथ मित्रांनो खूपच महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. आणि या संबंधित कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेले आपल्याला आढळते. नगराची व्यवस्था कशी होती, नगरचं प्रशासन कसं चालत असे ह्याची माहिती आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि मेगास्थनीसचा इंडिका या ग्रंथामध्ये माहिती मिळते. त्यानंतर नगराच्या प्रशासनाचे नेतृत्व म्हणजे नगराचा प्रमुख कोण राहत असे? नगराध्यक्ष राहत असे आणि हा संपूर्ण नगरातील प्रशासनाचे नेतृत्व करीत असे. आणि पाटलीपुत्र या राजधानीमध्ये जी राज्याची महत्त्वाची जी राजधानी होती यामध्ये एकूण किती आयुक्त होते? 30 आयुक्त होते आणि राज्याचा कारभार हे 30 आयुक्ताच्या माध्यमातून बघितला जात असे. आणि ह्या 30 आयुक्त नगराचा कारभाराची नंतर 6 समित्यामध्ये विभागणी करण्यात आलेली होती. 6 समित्यामध्ये आणि म्हणजेच एका समितीमध्ये किती येतील? 5-5. तर 6 पंचे 30 असे 30 आयुक्त आणि त्याची विभागणी 6 समित्यामध्ये. लक्षात घ्या. आणि प्रत्येक विभागी समितीमध्ये किती सदस्य यायचे आता सांगितलं मी? 5 सदस्य. त्यानंतर आहे उद्योग आणि शिल्पकला समिती. ते 5 समित्या कोणत्या होत्या त्या बघा. पहिली समिती कोणती आहे? उद्योग आणि शिल्पकला समिती. तर नगरातील उद्योगधंदे आणि शिल्प व्यवसायातील कारागीर मजूर यांची जी रोजगारी आहे हे निश्चित करणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, उत्पादन चांगले आणि व्यवस्थित होईल याकडे लक्ष ठेवणे, ह्या संबंधीचे चोख नियम आणि त्यांचं पालन व्हावं म्हणून ही ह्या समितीची स्थापना करण्यात आलेली होती. आणि ही कर्तव्ये या शिल्पकला समितीला पार पाडावी लागत होती. आणि मौर्य काळामध्ये हस्तव्यवसायी, शिल्पी आणि कारागीर यांना विशेष महत्त्व होते. कोणाकोणाला? हस्तव्यवसाय, शिल्पी आणि कारागीर यांना विशेष महत्त्व होते. जखमी करणाऱ्या गुन्हेगारांना अत्यंत कठोर शिक्षा त्या काळामध्ये होत होती. आणि आता जखमी करणाऱ्या म्हणजे कोणाला? हस्तव्यवसाय आणि शिल्पी यांना कुणीही मारू शकत नव्हते, जखमी करू शकत नव्हते. जर आढळलं तर गुन्हेगाराला अत्यंत कठोर शिक्षा करता येत होती किंवा करण्यात येत होती. त्यानंतर लोकसंख्या समिती. तर लोकसंख्या समिती ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे त्या काळामध्ये. कारण ही समिती काय करायची? नागरिकातील जन्ममृत्यूंची नोंद ठेवणे आणि नगरातील लोकसंख्येची माहिती ठेवणे हे या समितीचे प्रमुख कार्य होते. या समितीचे प्रमुख कार्य होते. याबरोबर कर वसुलीच्या कार्यामध्ये या समितीला शासनाची मदत होत असे. तेव्हा कर वसुलीसाठी. त्यानंतर आहे वाणिज्य आणि व्यापार समिती. व्यापार आणि वाणिज्य किंवा वाणिज्य आणि व्यापार समिती. तर व्यापारामध्ये वजनामापाचे नियमित निरीक्षण करणे, वजनासंबंधी नियम तयार करणे, व्यापाऱ्यांना परवाना देणे ही कार्य समितीला करावी लागत असत. आणि ह्याबरोबर उत्पादित वस्तूंच्या विक्री व्यवस्थेला, जे उत्पादित वस्तू आहेत, प्रोडक्ट
प्रोडक्ट आहेत म्हणू आपण आजच्या काळाच्या अनुषंगाने, तर त्याच्या विक्रीच्या व्यवस्थेला हातभार लावणे आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय संबंधी वेळोवेळी सूचना देणे हे कार्य ही समिती करत असे. म्हणजे व्यापारावर ही समिती नियंत्रण ठेवत असे आणि वजनमापावर सुद्धा नियंत्रण ठेवत असे. त्यानंतरची समिती आहे कर वसुली समिती. कर वसुली समिती ही सुद्धा वस्तू विक्रीवर कर निर्धारित करून त्याची वसुली करण्याचे कार्य ही समिती करत असे. नगरामधील वस्तू विक्री जर सेल करत असतील तर त्यावर टॅक्स किंवा कर किंवा महसूल लावत असत आणि त्या माध्यमातून त्याची वसुली सुद्धा करण्याचे काम ही कर समिती करीत असे, कर वसुली समिती. आणि नंतरची आहे उत्पादित वस्तू निरीक्षण समिती. उत्पादित वस्तू निरीक्षण समिती. तर ही समिती जी आहे तर ह्या समितीचं प्रमुख कार्य असं होतं की वस्तूंच्या उत्पादनावर देखरेख करणे, नवी आहेत जुन्या वस्तूंची भेसळ होणार नाही याची काळजी घेणे हे या समितीचे प्रमुख आणि मुख्य कार्य होते. ह्याच बरोबर नगरातील लोकांना दर्जेदार वस्तूचा पुरवठा कसा होईल, बघा दर्जेदार वस्तूचा पुरवठा कसा होईल ह्या संबंधी ह्या समितीला अत्यंत काळजीपूर्वक दक्ष राहावं लागत असे. ठीक आहे. आणि नंतरची या पाचवी परकीय प्रवासी समिती. परकीय प्रवासी समिती म्हणजे राजकीय कामासाठी येणारे काही परकीय दूत आहेत, हे दूत आणि इतर परकीय कर्मचारी आहेत. परकीय दूत आणि परकीय कर्मचारी तसेच व्यापार आणि उद्यमासाठी